राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ग्रामपंचायत भोंडवेवाडी यांच्यातर्फे सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आपल्याला सर्वांना बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये 17व्या शतकात जे स्वराज्य स्थापन झालं त्या स्वराज्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ या होत्या। त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये जगणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याला स्वराज्याचं स्वप्न दाखवून ते साकार करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, एका अर्थाने त्या सर्वांच्या प्रेरक मार्गदर्शक या जिजाऊ होत्या। जिजाऊ यांच्या प्रेरणेमधून स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण करू शकले आणि स्वराज्य काय आहे त्याची प्रेरणा नंतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये देखील आपल्याला मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजांपासून। जगभरामध्ये छत्रपती शिवाजी राजे हे एक लोकराजे, जनतेचे राजे, रयतेचे राजे म्हणून त्यांचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला ज्या पद्धतीने मार्गदर्शनाची भूमिका घेतली ती जिजाऊंनी घेतलेली होती। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्त एक प्रेरणा दिवस म्हणून आपल्याला पाहता येतं। आता बदललेल्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना स्वराज्यासारखं मोठं दिवा स्वप्न पूर्ण करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून प्रेरणेतून झालं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ होत्या। हे आता हळूहळू नव्याने संशोधनातून सिद्ध होत झालेलं आहे। तत्पूर्वी साधारणपणे याच्यापूर्वी अनेक कहाण्या स्वराज्याच्या स्थापनेच्या संस्थापकांच्या मार्गदर्शकाच्या बाबतीत जोडल्या गेलेल्या होत्या। त्या सगळ्या नवीन संशोधनातून पोल ठरून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना स्वराज्य स्थापनेचं पूर्ण श्रेय आणि मार्गदर्शकाची भूमिका ही आता इतिहासकारांनी दिलेली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की इतिहासामध्ये अनेक अशा घटना असतात ज्या घटनांमध्ये स्त्रियांना स्थान दिलं जात नाही, स्त्रियांचं कर्तृत्व कमी लेखलं जातं, त्या पद्धतीचा इतिहास आपल्या इथं आहे। पण खऱ्या अर्थानं आपल्याला मुघल कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये आपण गुलामीमध्ये जगत होतो, महाराष्ट्रीय मराठी माणूस, त्या मराठी माणसाला स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी छत्रपती शिवाजी राजांनी उपलब्ध करून दिली, त्याच्या मार्गदर्शक जिजाऊ होत्या। त्यासोबतच आज स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आहे। राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवा दिन म्हणून तो दिवस साजरा केला जातो। दोन्ही एकत्रितपणे हे दिवस साजरे केले जातात। स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीचा जो झेंडा आहे तो परदेशामध्ये कशा पद्धतीने फडकावला आणि परदेशामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख कशा पद्धतीने करून दिली याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे। आपल्या एस एन जोशी महाविद्यालयाच्या